आम्ही सारे खवय्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आपण द्राक्षाच्या पानांच्या वड्या, तर पण तिखट मिठाच्या. हो, तिखट मीठ. हो, मस्त. आणि साहित्य मात्र मला व्यवस्थित शिकायचं आहे. पण आम्हाला द्राक्षाची पानं मिळणार कुठे? आम्हाला त्यासाठी सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर ह्या एरियात चालते. मागवायला लागतील. आपले जेवढे नातेवाईक या पट्ट्यामध्ये आहेत त्यांना म्हणा पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही द्राक्ष आणता तर तेव्हा त्याची पानं पण आणा. किंवा आपण द्राक्षाच्या पेट्या जेव्हा घेतो त्याच्याबरोबर पानं पण येतात, पानं पण येतात, छोटी छोटी पानं. येस. तर ते पुढच्या वेळेला टाकून देऊ नका. आपल्याला पेटीमधनं जी पानं येतात ती, तर त्याचा सुद्धा आता तुम्हाला वापर करता येणार आहे आणि त्याच्या वड्या बनवता येणार आहेत. तर साहित्य मला सांगता तुम्ही नीट? द्राक्षाची पानं, 1 वाटी डाळीचं पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुकं खोबरं याची पेस्ट, हळद, हिंग, ओवा, चवीनुसार मीठ, तेल, तीळ, कढीपत्ता, मोहरी, जिरे. साहित्य तुम्ही घेतलं असेलच. आणि आता आपण हे काय कसली तयारी? हे पानांना बॅटर लावून घ्यायचं, भिजून तयार. अच्छा, म्हणजे आपण जसं आळू वड्यांना लावतो आळू वड्यांना लावतो तसंच तयार करायचं. तसंच करायचं. हो. होणार पण तशाच आहेत. होणारही तशाच, सिमिलर टू. ओके ओके. फक्त त्या खासतात, ह्या खाजत नाहीत कशाला. हा, म्हणजे बरं. पण मग बऱ्याच लोकांना होतात. चवीमध्ये फरक असतो काही? हो, चवीमध्ये जरा. हो, पण मग पानं गोडसर नसतात ना द्राक्षाची? नाही ना. ओके. चण्याचं पीठ आहे ना? हो, चण्याचं पीठ. कोणाला जर चण्याचं पीठ पचत नसेल तर थोडं मुगाचं पीठ पण त्याच्यात मिक्स केलं तरी चालतं. तीळ, हळद, हिंग, ओवा, ह्याच्यामध्ये काय काय? हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सुकं खोबरं आणि दालचिनीचं जरासा फ्लेवर. दालचिनी पण घातली? हा, हरकत नाही. असं एरवी पण ट्राय करा. हिरवी मिरची, दालचिनी, खोबरं, कोथिंबीर. मस्त कॉम्बिनेशन. कालवायला लागेल. पाणी घालू? मीठ घालू? मीठ आपण या सारणापुरतच घेतलेलं आहे ना? हो, चालेल. लागेल पाणी का पसर? नाही, बस झालं. बस. कारण अति जर ते पातळ झालं तर ते पसरणार. खूपच असं पचपचित होती. मिश्रण आलेलं आहे आणि ही पानं पण आहेत द्राक्षाची. आपण जी वेली असतात तर त्याची ही पानं आहेत छान. पण मग याच्या छोट्या छोट्या होतील ना अगदीच वड्या? नाही, असं काही नाही, होतात बरोबर. अच्छा, ओके. लावून घेऊया. हो. बरं, मग हे पण अशा दिशेने का? अशा दिशेने ना, म्हणजे जसं अळूची पानं करतो तसंच. ओके. सगळीकडे आपण जसं आळूच्या वड्यांच्या पानांना करतो तसंच सगळीकडे ते लावून घ्यायचं. मला ह्याची चव कशी लागेल याचा सॉलिड म्हणजे खरंच खूपच उत्सुकता आहे की द्राक्षाच्या पानांची चव मी कधीच नाही घेतली. हे आता तसंच ना, जसं आपण आळूचे उंडे उकडतो तर हे उकडायला लागेल. ठीक आहे, हे लावून घेतो आम्ही पानानं आणि मग उकडायला ठेवूया. आळूचे उंडे आपण जसं उकडतो तसं आता हे आम्ही उकडून घेतोय. तर चांगलीला तेल लावलं. हो, तेल. किती मिनिटं ठेवणार बहिणी? एक 5 ते 7 मिनिटं. 5 ते 7 मिनिटं. 5-7 मिनिटं जरा उकडून घेतोय. सगळी तयारी झालेली आहे. आपण जे उंडे उकडले, आता द्राक्षाच्या पानांना पण मला वाटतं उंडेच म्हणूया, काय म्हणणार दुसरं. तर ते जे आपण उकडले होते त्याचे हे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत मस्त शेपमध्ये. पण आता फोडणी द्यायची ना. मोहरी, जिरं, तीळ, कढीपत्ता. तुम्ही आधी केलं होतं ते का आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सुचली तुम्हाला?
नाही, आधी अगोदर केलं. केलेलं कुणाला दिलं होतं पहिल्यांदा करून? नाही, घरीच केलं. आणि आणि घरीच हो. ओळखलं मला नाही, बेसिक त्यांना नाही ओळखता आलं. नाही आलं ओळखता. नाही. मुलं कोणालाच ओळखता आलं नाही कोणालाच ओळख. कशाचं बनवलंय ते. हो. हो वाव, ठीक आहे. ते जिरं कढीपत्ता. कढीपत्त्याच्या वड्या करणं जरा कठीण आहे नाही का? ह्याला सारण लावायचं दुमडायचं कठीण आहे, ते नाही जमणार. तीळ, पांढरे तीळ ते डायरेक्ट घालायचं. हो. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून सुकं खोबरं किसून वगैरे पण हा, तरी पण. घालू शकता, आवडत असेल तर. छान आहेत, उकडल्या पण मस्त केल्यात आणि तुटल्या वगैरे नाही आहेत. तर व्यवस्थित त्या आळू वड्या कसं आपण दोन्ही साईडने कुरकुरीत करतो त्यामुळे तीळ वगैरे छान लागतील त्याला छान चिकटले लागतात. की ना. तर हे करून घेऊया. त्या थोड्या परतल्या गेल्या पाहिजेत आणि मस्त ऑप्शन आहे हा. आळूची पानं खूपदा आपल्याला मिळत नाहीत, पण द्राक्षाची पानं पण काय दरवर्षी म्हणजे असं वर्षभर मिळत नाहीत, पण जेव्हा मिळतील तेव्हा नक्की करून बघा. आणि आत्तापर्यंत आम्ही साहित्य काय काय घेतलं, कसं कसं केलं ते लिहून घेऊ. द्राक्षाच्या पानांच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: द्राक्षाची पानं, 1 वाटी बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट, हळद, हिंग, ओवा, मीठ, तेल, तीळ, कढीपत्ता, मोहरी आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तीळ, हळद, हिंग, जिरं, हिरवी मिरची, सुकं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट, पाणी आणि मीठ घालून मिश्रण भिजवून घ्यावं. हे मिश्रण द्राक्षाच्या पानांना लावून उंडे वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या उंड्याचे तुकडे करून घ्यावेत. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि तीळ परतून घ्यावेत. या मिश्रणामध्ये द्राक्षाच्या पानांच्या वड्या खरपूस परतून घ्याव्यात. आम्ही